हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितला. ठाकरेंच्या गटनेत्याचा दावा, सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचा विचार करू असं वक्तव्य. कल्याण डोंबिवलीत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, केडीएमसीत महायुतीचाच महापौर बसणार तर भाजपला दूर ठेवणार नाही, श्रीकांत शिंदेंची माहिती. कल्याण डोंबिवली ठाणे उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर अंतिम निर्णय, रवींद्र चव्हाणांची न्यूज 18 मराठीला माहिती. उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर होणार. वंचितच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेचा सत्ता स्थापनेसाठी दावा. उल्हासनगरमध्येही शिवशक्ती युती. कोल्हापुरातील गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या 3 तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. जिल्हा परिषदेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढणार, हसन मुश्रीफांची माहिती. रायगड मुख्यालयातील ध्वजवंदनाचा मान भरत गोगालेंना. सामान्य प्रशासन विभागाकडून परिपत्रक जारी तर नाशकात गिरीश महाजनांच्याच हस्ते ध्वजारोहण. वाढवण बंदर रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेलं पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं आंदोलन स्थगित. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगितीचा निर्णय. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ. सोन्याचे भाव 1,59,000 तर चांदीचे दर 3,34,000. भारतासोबत लवकरच चांगला व्यापार करार करणार. पंतप्रधान मोदी हे खूपच चांगले व्यक्ती आणि माझे चांगले मित्र. व्यापार करारावर न्यूज 18ला दिलेल्या खास मुलाखतीत अमेरिकेच्या अध्यक्ष ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. ग्रीनलँडवर पुन्हा अमेरिकेनं ठोकला दावा. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँड हवाच, पण ताकदीचा वापर करणार नसल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट. आता बांगलादेशला सर्व सामने भारतातच खेळावे लागणार. आयसीसीनं बांगलादेश बोर्डाची मागणी फेटाळली. बांगलादेशनं नकार दिल्यास स्कॉटलंडला मिळू शकते संधी. नमस्कार, सुप्रभात. मी आरती औटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेत महापौर पदाची सोडत रिंगणार आहे. या सोडतीसाठी आता कुणाला महापौर पदाची लॉटरी लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर केली जाणार आहे. महापौर आरक्षणाची रोटेशनल पद्धत बदलण्यासाठी चर्चा सुरू असल्याची माहितीही समोर येते. पुन्हा खुल्या प्रवर्गापासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. सध्या कायद्यामध्ये SC, ST, महिला आणि ओबीसीसाठी रोटेशन आरक्षण आहे. मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरू केली जाऊ शकते. मुंबईत महापौर पदाबाबतची आरक्षण सोडत निघणार आहे. या सोडतीकडे इच्छुक नगरसेवकांचं लक्ष लागलेलं आहे. महापौर पदासाठी महिला आरक्षण निघाल्यास महिलांच्या खुल्या प्रवर्गातून 27 महिला आहेत तर शिवसेनेच्या 10 महिला आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गात भाजप 1 महिला आहे तर या प्रवर्गात शिवसेनेच्या 2 महिला नगरसेविका जिंकून आलेल्या आहेत. भाजप आणि शिवसेनेच्या अनुसूचित जमाती या प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. महिला ओबीसी प्रवर्गातून भाजपच्या 13 नगरसेविका आहेत तर या प्रवर्गातील शिवसेनेच्या 4 नगरसेविका जिंकून आलेल्या आहेत.
तर आपण पाहतोय महापौर पदाची लॉटरी कुणाला लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या. मुंबईत भाजपच्या पुरुष नगरसेवकांची संख्या 45 आहे. यात 32 नगरसेवक हे खुल्या प्रवर्गातील आहेत. पुढची बातमी पाहूया. केडीएमसीत भाजप शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे पाठिंबा मागितल्याचा दावा ठाकरेंच्या गटनेत्यानं केलाय. तर सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास सोबत जाण्याचाही विचार करणार असल्याचं ते म्हणालेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री फडणवीस दावोस दौऱ्यावर आल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाणांनी न्यूज 18ला दिली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतही सुनावणी लांबणीवर पडली आहे. प्रजासत्ताक दिनी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंना मिळालाय. सामान्य प्रशासनाचं परिपत्रक काढत ही माहिती मिळाली आहे. पुण्याच्या दौंडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय. दौंडचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवारांनी भाजपात प्रवेश केलाय. आप्पासाहेब पवारांच्या भाजपनं खडदी देऊळगाळ राजे गटातून उमेदवारी दिली आहे. आप्पासाहेबांच्या भाजप प्रवेशानं शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसलाय. पुण्याच्या जुन्नरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करताना विश्वासात न घेता युती करत जिल्हा परिषदेच्या उमेदवारीत ही डावलल्यानं नाराजी खंडागळेंनी शिवसेनेच्या शिंदेंच्या गटात प्रवेश केलाय. पैठणमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली आहे. दोन्ही पक्षातील उमेदवारांनी सर्व 9 जागेवर अर्ज दाखल केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती मात्र अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमने सामने लढणार आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के फुटल्याची चर्चा आहे. ही ब्रेकिंग आपण पाहतोय. सरिता म्हस्केंनी मिलिंद नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. मध्यरात्री त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. सरिता म्हस्के कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी दरम्यान हजर नव्हत्या, त्यामुळे म्हस्के फुटल्याची चर्चा आहे. या बातमीवर आपण अधिकची माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून. सुमित, काय सांगाल? सरिता म्हस्के नॉट रिचेबल होत्या आणि आता त्या फुटल्याची माहिती मिळतेय. नगरसेविका सरिता म्हस्के या ठाकरेंकडून बाहेर पडल्या अशी ती चर्चा होती, कारण कालच्या नोंदणीसाठी त्या उपस्थित नव्हत्या आणि त्यांच्या संदर्भातली माहिती मिळत होती की कुठल्या नॉट रिचेबल कोणाशी संपर्कात नाहीयेत. पण मध्यरात्री आज ठाकरेंचे सचिव, पक्षाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी ते असल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भातले व्हिडिओ आणि फोटो मिलिंद नार्वेकरांसोबतचे आता समोर आलेले आहेत. मध्यरात्री त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली, त्यामुळे त्या नॉट रिचेबल नाहीयेत. पण नेमक्या काल त्या हजर का नव्हत्या या सगळ्या संदर्भातला प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आणि आता अशी माहिती मिळते की ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. आरती. नक्कीच सुमित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय नार्वेकरांची म्हस्केंनी भेट घेतलेली आहे. ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या. कालही आपल्याला त्या पाहायला मिळाल्या नाहीत आणि त्यानंतर ही माहिती समोर येते. पुढच्या बातमीकडे वळूया. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारत कल्याण डोंबिवली शिवशक्ती युती गट स्थापन केलाय. यामुळे आता शिवसेनेचा महापौर होणार असल्यानं महापौर पदाचं आरक्षण जाहीर होण्याआधीच महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभासदांसाठी नावं चर्चेत यायला लागली आहेत. यानुसार महापौर पदाच्या शर्यतीत निलेश शिंदेंचं नाव सर्वात पुढे असून विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, कविता म्हात्रे, हर्षला थविल, सुप्रिया भोईर आणि रमेश जाधव यांची नावं चर्चेत आहेत. तर स्थायी समितीच्या सभापती पदाच्या शर्यतीत कुणाल पाटील, मल्लेश शेट्टी, रमेश म्हात्रे, नवीन गवळी आणि विकास म्हात्रे यांची नावं चर्चेत आहेत.
पुन्हा एकदा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. धाराशिवमध्ये आज अखेरच्या दिवशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना उमेदवारांची धावाधाव झाली आहे. दौंडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याची पाहायला मिळाली. यामुळे अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांमध्ये गोंधळही उडाला होता. सिंधुदुर्गात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण लागले. कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कणकवलीतील अनेक नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बंडखोरी केली आहे. त्यामुळे आता महायुतीला मोठा फटका बसलाय. परभणीमध्ये उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सिल्लोडमध्ये उमेदवारांनी कापूस, डाळी आणि धान्याची माळ घालून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी अनोख्या पद्धतीनं अर्ज दाखल केलाय. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उशिरा एबी फॉर्मचं वाटप केलंय. यामुळे शिरूरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या तासात उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज त्यांचे बंधू राजवर्धन पाटील यांच्या हस्ते दाखल करण्यात आलाय. यावेळी त्यांचे चुलते भैयासाहेब पाटीलही उपस्थित होते. पळसदेव बिजवाडी गटातून राष्ट्रवादीच्या हर्षदा दीपक जाधव यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही उपस्थित होते.